रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. देशात 2024 मध्ये सत्ता बदलली नाही तर सिव्हिल वॉर होईल. राजरत्न आंबेडकर. अभ्यासक्रमात लहानपणापासून मनुस्मृती शिकवून एन्जॉय करणारे गुलाम निर्माण होतील. राजरत्न आंबेडकर. 400 पारचा नारा. संविधान बदलण्यासाठी हे कारस्थान 2014 पासून सुरू. राजरत्न आंबेडकर यांचा शिक्षण प्रणालीत IAS, IPS बाहेर पडायचे. आता RSS चे कार्यकर्ते बाहेर पडतात. राजरत्न आंबेडकर. भीम महोत्सवात राजरत्न आंबेडकर यांनी मांडले दिशादर्शक परखड विचार. लोकशाहीचे स्तंभ ढासळायला लागले असून देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने होत आहे. अभ्यासक्रमात लहानपणापासूनच मनुस्मृती शिकून एन्जॉय करणारे गुलाम निर्माण होतील अशी चिंता भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केली. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे सालाबाद प्रमाणे सर्व बहुजन बांधवांनी एकत्रित येऊन दिनांक 31 मे व 1 जून 2024 असा 2 दिवसीय भव्य दिव्य असा भीम महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. भीम महोत्सव निमित्ताने विविध वैचारिक प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि महापुरुषांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रमुख वक्ते भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी उपस्थितांना आपल्या विशेष शैलीत मौलिक आणि दिशादर्शक मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, शाहीर आणि प्रबोधनकार राहुल अन्वीकर यांचा बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. राजरत्न आंबेडकर म्हणाले की भाजपला 400 पार जायचं आहे, कारण की त्यांना भारतात मोठे संविधानिक बदल करायचे आहेत. 370चा आकडा 2/3 हे संख्याबळ घेऊन त्यांना संविधान बदलायचे आहे. 2014 पासून नरेंद्र मोदी आणि भाजपचा हा अजेंडा उघड झाला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या देशावर राजसत्तेवर धर्मसत्ता असली पाहिजे अशी ऑफिशियल स्टेटमेंट केली आहे. यावरून त्यांचं मिशन स्पष्ट होतंय. अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तकात मनुस्मृती आणण्याच्या भूमिकेवर राजरत्न आंबेडकर यांनी परखड मत मांडले आहे. या भीम महोत्सव 2024 या कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामनभाई गायकवाड, जीवन गायकवाड, किशोर गायकवाड, अंकुश सुरवसे, विजय गायकवाड, गणेश कांबळे, अशोक गायकवाड, अलकाताई सोनवणे, सुरेखाताई कांबळे, नितीन सोनावणे, गोपीनाथ सोनावणे, जगदीश शिंदे, निलेश गायकवाड, अक्षता गायकवाड, अध्यक्ष शैलेश पवार, दौलत ब्राह्मणे, के काडे, मनोहर ढोले, उमेश गायकवाड, सचिन भालेराव, सचिन गायकवाड, सुनील गायकवाड, गणपत गायकवाड, विश्वनाथ बडेकर आदींसह उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी, भीम अनुयायी, बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धम्मशील सामंत, न्यूज ब्युरो, रायगड. भारताचं संविधान लागू होण्यापूर्वी म्हणजे 26 जानेवारी 1950 पूर्वी या देशावर कोणतं राज्य होतं? या देशावर कायदा कोणता होता? मनुस्मृती. या देशाचं भलेही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट लागू असेल, पण गल्ली गल्लीमध्ये, गावागावांमध्ये, शहरांमध्ये, राज्यांमध्ये मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे समाज हा चालत होता. 26 जानेवारी 1950 पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीचं वय किती माहित आहे? ही मनुस्मृती भारतावर किती वर्ष लागू होती माहिती आहे तुम्हाला? 1250 वर्ष. 1250 years ऑफ मनुस्मृती. मनुस्मृतीचं राज्य किती वर्ष? 1250 वर्ष. आपण त्या काळात जर एक व्यक्ती 100 वर्ष जगत असेल असं जरी गृहीत धरलं तरी आमची किती पिढ्या त्या काळ्या कायद्यामध्ये जगल्या असतील? 12 ते 15 पिढ्या. तुम्हाला 4 पिढ्यांचं नाव विचारलं तर तुम्हाला लक्षात राहणार नाही. पणजी पणजोबांच्या वर तुम्हाला खापर पणजी पणजोबांचं नाव माहिती नसेल. म्हणजे तुम्हाला 4 पिढ्या तुमच्या वरचं आठवत नाही. आमचे 15 पिढ्या या कायद्यामध्ये गेलेल्या आहेत. 15 पिढ्या. आणि ज्यावेळेस पेशव्यांनी या कायद्यावर
अंमलबजावणी सुरू केली त्यावेळेस या देशातले अनटचेबल्स यांना त्यांनी गळ्यामध्ये मडकं आणि पाठीला झाडू अशा पद्धतीचा कायदा आणला होता. हे किती काळ चाललं? 1250 वर्ष. भारतीय संविधान वय किती? आता या वर्षी 1950 ला लागू झाला. या 1-2 वर्षातच आपण 75th अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार. भारतीय संविधान आता किती वर्षाचं आहे? 75 वर्षाचं. मनुस्मृती 1250 वर्षाची. आता 26 जानेवारी 1950 लाच आपण आयात झालो का? लागू झाल्या आपण IPS झालो का? आपण प्रोफेसर झालो का? आपण डॉक्टर झालो का? आमच्यासाठी भारतीय संविधान हार्डली 50 वर्षाचा आहे. कारण सुरुवातीचे 10 वर्ष 15 वर्ष तो संविधानाचे अधिकार घेण्यासाठीच आम्ही शिक्षण घेत होतो. 26 जानेवारी 1950 लाच आम्ही सरकारी नोकरीत भरती नाही झालो. आता आमची पहिली पिढी पायउतार होते आहे. आज बऱ्याच लोकांचे रिटायरमेंटचे दिवस आहेत. आज मलाही बरेच कार्यक्रम होते रिटायरमेंटचे. पहिली पिढी जी जॉईन झाली असेल आजपासून 30 वर्षापूर्वी, ही पहिली किंवा दुसरीच पिढी आमची सरकारी नोकरीतून आज पायउतार होते आणि तिसरी पिढी आता त्या सीटवर जाणार. तेवढ्यात निर्मला सीतारमण नावाची या देशाची अर्थमंत्री, फायनान्स मिनिस्टर RSSच्या सभेमध्ये नाही, बीजेपीच्या कार्यक्रमात नाही, संसदेत उभं राहून म्हणते की आम्ही सगळ्या सरकारी संस्था आम्ही विकणार आहोत. याचा अर्थ काय? सरकारी नोकरी कुठे लागते? सरकारी संस्थेमध्ये. ही तुमच्या नोकऱ्या हटवत नाहीये, जिथे नोकऱ्या लागणार आहेत तेच बंद करते. केला का तुमचा रिझर्वेशनचा टक्का कमी? एकही सीट कमी केली का? संविधान लागू होण्यापूर्वी जितकेही कायदे या देशावर आहेत, जितकेही प्रथा या देशावर आहेत, मी एकाच लाईनीमध्ये ही प्रथा या आर्टिकल नुसार आजच ती प्रथा शून्य घोषित करत आहे. एका लाईनीत. आणि 1250 वर्षाची मनुस्मृती बाबासाहेबांनी नष्ट केली. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना बैलगाडीत बसू दिलं नाही, ज्या मनूच्या कायद्यानं बैलगाडीतही बसू दिलं नाही, त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आज आमचे पायलट्स, आज आमचे हवाई जहाज उडवणारी लोक तयार झालेली आहेत, कॅप्टन्स तयार झालेले आहेत. हे केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या 50 ते 60 वर्षाच्या संविधानाचं फलित आहे. 60 वर्षही नाही आम्ही वापर केलाय. आणि म्हणून मी कधी कधी म्हणतो की 1250 वर्षाच्या मनुस्मृतीला 60 वर्षाच्या संविधानापासून एवढा थरकाप सुटलाय, थरथर कापायला लागले मनुस्मृती. कारण अजून 60 वर्ष जर या भारतावर या संविधानानं राज्य केलं तर मनूची पिल्लावळ या देशातून नायनाट नष्ट होते. अशा पद्धतीने आज भारतीय संविधान निर्माण आहे. आज बघा महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत. कंपॅरेटिव्ह अनालिसिस जर आपण केला मनूच्या कायद्यामध्ये, आपण बघतो महाभारत. आता महाभारत शाळेत शिकवलं जाणार आहे, रामायण शाळेतून शिकवलं जाणार आहे. आणि मग ही धर्मनिष्ठित व्यवस्था कशी लागू करायची ही तुमची सैनिक हे शाळेतून तयार होणार आहे. आधीच्या शाळेतून IAS तयार व्हायचे, IPS तयार व्हायचे, डॉक्टर तयार व्हायचे. आत्ताच्या शाळांचा अभ्यासक्रम असा आहे की ते RSSचे कार्यकर्ते म्हणून बाहेर पडतील. आम्ही जेव्हा एज्युकेशन घेत होतो, कॉलेजमध्ये होतो, तेव्हा आमचे भांडणं काय असायची माहित आहे? लेक्चर्स होत नाही, बुक बँकमध्ये बुक्स मिळत नाही, स्कॉलरशिप्स वेळेवर मिळत नाही, ही भांडणं होती. आजच्या मुलांची भांडणं काय? हिजाब घालायचा का भगवा घालायचा. म्हणजे एज्युकेशनची भांडणं धर्मावर शिफ्ट झालीत. ही जी मुलं कालपर्यंत शिक्षणासाठी भांडत होती ती आता धर्मासाठी भांडतायत. 1 कोटी रुपये सरकारला दिले, आज त्याचं लायसन्स आम्हाला मिळालंय. मी येणाऱ्या काळात कर्जतकरांकडनं अपेक्षा धरतो की या बँकेची एक ब्रांच तुम्ही मला कर्जतमध्येही ओपन करून द्या. आमचा पैसा ब्राह्मणी व्यवस्थेच्या एकाही बँकेत आम्हाला ठेवायचा नाही. आमचा पैसा हा आमच्या बँकेत राहील आणि आमचे पैसे
आमच्या मुलांना IAS व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, स्कॉलरशिप्स असतील, एज्युकेशन लोन असेल, ते आमच्याच बँकेतनं आमच्या मुलांना डॉक्टर इंजिनियर बनण्यासाठी ते फायनान्स केलं जाईल. एवढंच नाही, एंटरप्रिनर्स असतील, बिझनेसमॅन असतील, त्यांना ते दिले जातील. आमचे पैसे अडाणीला मोठं करण्यासाठी नाही, आमच्या समाजाला मोठं करण्यासाठी आपल्याला वापरण्यासाठी ही व्यवस्था आम्ही उभी केलेली आहे. तर त्याला चांगलं बदललं पाहिजे. त्याला खूप वाजवतात. आपण ऐकतो ना, गणपतीची सुरुवात होत असताना खूप वाजवतात. का वाजवतात? कारण त्या दिवशी चांगला आवाज निघाला पाहिजे. ढोलमधनं जर चांगला आवाज काढायचा असेल तर त्याला खूप बदललं पाहिजे. शूद्र, नारी आणि पशु यांना जर वटणीवर आणायचं असेल तर यांना मारलं पाहिजे, पिटलं पाहिजे, ताडलं पाहिजे असं मनुस्मृती सांगते. आणि म्हणून माझी विनंती राहील की कमीत कमी एवढीच ओळ पंकजा मुंडेसाठी लागू करण्यात यावी. ते मनुस्मृती सांगते की महिलांना पिटलं पाहिजे, मारलं पाहिजे. त्यासाठी हंटर आंबेडकर परिवाराकडनं आम्ही फ्रीमध्ये देऊ. भर चौकात पंकजा मुंडेला, एक स्त्री आहे, सन्मानानं सांगतोय, पण त्यांनाच हवंय. मी नाही मागणी करत आहे, त्यांची मागणी आहे की संविधान हटवायचंय, मनुस्मृती लागू करायची. आणि म्हणून आम्हा लोकांना